मला उत्तर द्यावं लागतं त्यांनी काहीतरी बोलल्याच्या नंतर. काय वाटतंय? नाही नाही, देवेंद्र फडणवीस बरोबर बोलत आहेत. एकमेकांना उत्तर देणं हेच राजकारण आहे. एकमेकांना उत्तर देणं या परिस्थितीमध्ये हे राजकारण आहे. करोनाच्या संकटमध्ये भारत पाकिस्तानचं युद्ध नाही आहे, हे देशांतर्गत युद्ध आहे. आणि फडणवीस साहेबांना सुद्धा माहीत असेल की नागपूरमध्ये स्वतः सरसंघ चालक मोहनराव भागवत हे करोनाने आजारी आहे. भैयाजी जोशी हे करोनाने आजारी आहे. सगळे महत्त्वाचे किंवा सामान्य लोक हे करोनाशी झुंज देत आहेत. अशा वेळेला इकडचे किंवा तिकडचे हे भेदाभेद गाडून महाराष्ट्राचे म्हणून आपण एकत्र जे काल बसलो होतो मुख्यमंत्र्यांच्या लिडरशिपखाली, तर त्यांनी आता डोक्यातून एक काढलं पाहिजे की विरोधी पक्षाच्या लोकांना करोना होणार नाही आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांना करोना होईल, किंवा आमच्या लोकांनीही डोक्यातून काढलं पाहिजे की आम्हाला होणार नाही आणि विरोधी पक्षाच्या लोकांमध्ये तो विषाणू शिरेल. हे नाही आहे. देशाची परिस्थिती ही गंभीर आहे, हाताबाहेर गेली आहे, हे स्पष्ट सांगावं लागेल. महाराष्ट्रामधली परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि म्हणूनच काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सर्व पक्षाची बैठक घेऊन परिस्थितीचं गांभीर्य समजून सांगावं लागलं. आणि त्या बैठकीतसुद्धा मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांची मतं, सगळ्या पक्षांची मतं समजून घेतल्यावरती जे मुख्यमंत्र्यांकडून जे संकेत आहेत की लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, ही स्थिती फक्त राज्याची नाही तर संपूर्ण देशाची मला दिसते. आणि देश पातळीवरती अशा प्रकारे निर्णय घेण्यासंदर्भात पावलं टाकलेली जात आहेत का, असं चित्र मला आता दिसतं आहे. पण देशामध्ये 5 राज्यात निवडणुका सुरू आहेत. 5 राज्यात निवडणुका सुरू आहेत. त्या निवडणुकीवर परिणाम आहे का? निवडणुकांमुळे लॉकडाऊन लावत नाही केंद्र सरकार. काय वाटतं आपल्याला? प्रत्येक वेळेला केंद्र सरकार आपल्या पक्षाचा स्वार्थ पाहून अशा प्रकारचे निर्णय घेताना दिसतं. हे चुकीचं आहे. निवडणुका आहेत, आमचा पक्ष निवडणुकीला उतरला आहे, आमची लोक प्रचार करत आहेत, म्हणून माणसाला मारता येणार नाही. धर्म, जात, निवडणुका यापेक्षाही लोकांचे जीव महत्त्वाचे. निवडणुका कधी घेता येते, राजकारण केव्हाही करता येईल. आज पश्चिम बंगालमध्ये जे शक्ती प्रदर्शन सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं त्यात करोना नाही आहे? याचं चित्र जे भयावह आहे ते नंतर तुम्हाला दिसेल. पण देशाच्या राज्यकर्ते जे आहेत प्रमुख, त्यांनीच मुळात करोना गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. तो आम्ही घ्यायचा, इतरांनीही घेतला पाहिजे. आणि तुमचं आमचं जे चाललं आहे हे ना त्यांना शोभत ना आम्हाला शोभत. मी स्पष्ट सांगतो, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी काल त्यांची मतं मांडली आहेत आणि आम्हाला माहिती आहे की लॉकडाऊन लोकांना मान्य नाही. इथे सांगतात बरोबर आहे, हे आम्हाला माहीत नाही का, हे सरकारला माहीत नाही का लॉकडाऊन लोकांना मान्य नाही? मग पर्याय काय हे तुम्ही सांगता का? माणसं जगवण्याचा, माणसं वाचवण्याचा, जीव वाचवण्याचा पर्याय तुम्ही सांगा, असं वारंवार मुख्यमंत्री सांगत आहेत. पण जगभरामध्ये लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे. तुम्ही अमेरिकेत पहा, तुम्ही युरोपमध्ये पहा, तुम्ही आता इटलीमध्ये पहा, अनेक राष्ट्रांनी परत एकदा कडक निर्बंध लादायला सुरुवात केली. जास्तीत जास्त लसीकरण, त्या संदर्भातली इतर जे इंजेक्शन्स किंवा लसी आहेत, रेमडेसिवीर वगैरे, त्याचा साठा उपलब्ध करून देणं हे केंद्र सरकारची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. तुम्ही त्याचं खापर कोणत्याही राज्यावर तोडू नका. आणि जसं पुण्यात झालं आहे प्रकरण महापौरांचं, की आम्ही केंद्राकडून लसी आणल्या, मग केंद्राकडून लसी तुम्ही पुण्याला आणताय ना, मुंबईलाही पाठवा. आणि ते किती खोटारडेपणा त्याच्यामध्ये झाला हे सुद्धा सिद्ध झालं है. देश में लॉकडाउन की जरूरत है, आपको क्या लगता है? देखो, देश में लॉकडाउन की ज़रूरत है या नहीं, इस बारे में जो निर्णय है वो देश के प्रधानमंत्री ले सकते हैं. लेकिन जैसे कल महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने
राज्य के सभी राजनीतिक दलों को, नेताओं को एक साथ बिठाकर उनसे विचार विनिमय किया है। उनके बाद अब मुख्यमंत्री निर्णय लेंगे। मुख्यमंत्री ने स्पष्ट संकेत दिए हैं कि एक लॉकडाउन की ज़रूरत है। अगर केंद्र सरकार को लगता है कि देश में जिस तरह से कोरोना का संक्रमण तेज़ी से बढ़ रहा है और लॉकडाउन की ज़रूरत है, तो प्रधानमंत्री अपने मन की बात देश को बताएंगे। लेकिन मुझे लगता है पश्चिम बंगाल के चुनाव की पूरा उनका जो शेड्यूल है वो पूरा होने के बाद इस बारे में केंद्र सरकार निर्णय ले सकती है। लेकिन ज़्यादा से ज़्यादा टीका और सभी राज्यों को जितनी भी टीके चाहिए उनकी सप्लाई होनी चाहिए। जैसे कल राजू शेट्टी जी ने कहा है, सीरम इंस्टीट्यूट पुणे में है, वहाँ से पूरे देश को और विश्व को आप टीके भेजते हो, लेकिन महाराष्ट्र की जनता यहाँ मर रही है, हमारे सामने वो टीका बनता है। तो जैसे राजू शेट्टी जी ने कहा है कि हम एक भी जो ट्रक है, कंटेनर है, वो बाहर जाने नहीं देंगे। अगर लोगों की भावना बढ़ गई तो मुझे लगता है लोग पूरे रस्ते बंद कर देंगे। सर, काम भाजप सरकार करते का? रेमडेसिवीरचा साठा नाहीये. गुजरातमध्ये बीजेपीच्या ऑफिसमधूनच रेमडेसिवीर वाटण्यात आलेला आहे. कसं पाहताय? मला या संदर्भात काही माहीत नाही, पण लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या अशा प्रकारच्या औषधाचा आणि या लसींचा गैरवापर होऊ नये। संपूर्ण देश तुमचा आहे, फक्त गुजरात तुमचा नाही आहे, हे लक्षात घ्या। देशाचं नेते म्हणून आम्ही तुमच्याकडे अपेक्षेने पाहतोय, तुम्ही या अपेक्षेचा भंग होईल असं वागणार नाही असा आम्ही विश्वास ठेवतो। गुजरातच्या संदर्भात जर आपलं जास्त प्रेम वाहत असेल तर ठीक आहे, मला काय म्हणायचं नाही, पण महाराष्ट्रही तुमचा आहे, झारखंडही तुमचा आहे, दिल्ली राज्यही तुमचं आहे, बंगालही तुमचं आहे। आपण देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री आहात, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो। एक शेवटचा प्रश्न संपूर्ण जगामध्ये स्पुटनिक असेल, फायझर असेल, अशा अनेक लसी आहेत ज्या उपलब्ध आहेत, वेगवेगळे पर्याय आहेत आणि त्यांची क्षमता देखील खूप चांगली आहे इम्युनिटीची। मात्र आपल्या देशामध्ये केवळ 2च लसींना अजूनही मान्यता देण्यात आलेली आहे। काय वाटतं केंद्र हा एक तांत्रिक आणि वैद्यकीय असा विषय आहे। या संदर्भात खरं म्हणजे राष्ट्रीय स्तरावर चर्चा तज्ज्ञांशी करणं गरजेचं आहे, पण त्या संदर्भात चर्चा का केली जात नाही आणि काय लपवलं जातं आहे का देशापासून? याच्यामध्ये काही इतर काही कोणाचे हात अडकले आहेत का? काय व्यापार आहे का? अजून काय आहे? काय रहस्य काय आहे हे मी बोलणं बरोबर नाही। या देशातले जे प्रमुख तज्ज्ञ लोक आहेत, डॉक्टर शेखर मांडे असतील किंवा तिकडे रमण गंगाखेडकर असतील किंवा एम्सचे प्रमुख आहेत, हे या सगळ्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या टास्क फोर्समध्ये काम करत आहेत। त्यांचं मत या संदर्भात अधिक महत्त्वाचं आहे। सर, कल जिस तरह मीटिंग हुआ था उसमें देवेंद्र फडणवीस जी ने लॉकडाउन का विरोध किया था, वहीं दूसरी तरफ प्रकाश जावड़ेकर भी कहते हैं कि महाराष्ट्र में जो वैक्सीन है उसकी कमी नहीं की जा रही है। इस पे देखो, प्रकाश जावड़ेकर जी दिल्ली में बैठकर जो हमें ज्ञानामृत दे रहे हैं, ज्ञान, उसकी ज़रूरत महाराष्ट्र को नहीं है। आप आइए महाराष्ट्र में, आप मुंबई में बैठिए या पुणे में बैठिए और यहाँ की हालत देखिए। आपका रिश्ता भी महाराष्ट्र से है। देवेंद्र जी ने विरोध किया होगा लॉकडाउन को, ये उनकी पार्टी की राज्य की भूमिका है। देश की भूमिका अलग हो सकती है मोदी साहब की। जब मोदी लॉकडाउन यहाँ पूरे देश में अगर जारी करेंगे तो देवेंद्र जी की भूमिका क्या होगी? आप मुझे बताइए कि महाराष्ट्र छोड़कर पूरे देश में लॉकडाउन करो। देखो, इस प्रकार से राजनीति करना ऐसे विषय में, संकट के घड़ी में किसी को भी शोभा नहीं देता, ना हमको ना अपोजिशन को। बहुत ही सीधे रास्ते से चलकर एक मार्ग निकालना होगा और लोगों की जान बचानी होगी। थैंक यू सर।